नमस्कार. आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो कदाचित अनेकांना आपलासा वाटेल. म्हणजे नवीन जगात स्वतःची ओळख जपत यशस्वी होण्याचा संघर्ष. चला तर मग या विचार करायला लावणाऱ्या कथेचं विश्लेषण करूया. अच्छा, कधी विचार केलाय का की नवीन वातावरणात फिट होण्यासाठी खरंच स्वतःला बदलावं लागतं का? हाच प्रश्न आजच्या आपल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. ही गोष्ट आहे लंडनमध्ये काम करणाऱ्या मुग्धा नावाच्या एका तरुणीची. तर गोष्ट अशी सुरू होते की मुग्धा लंडनच्या एका मोठ्या डिझाईन फर्ममध्ये इंटर्नशिपला लागते. पण तिथे गेल्या गेल्याच तिला एक अदृश्य भिंत जाणवायला लागते, एक परकेपणाची भावना. आता बघा, मुग्धा टॅलेंटेड आहे, तिच्याकडे भन्नाट आयडियाज आहेत, पण मीटिंगमध्ये तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं जातं किंवा कधीकधी तर तिच्या आयडियाचं क्रेडिट दुसरं कोणीतरी घेऊन जातं. साहजिकच तिला एकटेपणा आणि निराशा वाटू लागते. आणि हळूहळू मुग्धाला जाणवायला लागतं की ती ग्लास सिलिंग नावाच्या गोष्टीचा अनुभव घेतेय. म्हणजे एक असा अदृश्य अडथळा जो तिला पुढे जाऊच देत नाहीये आणि तो तोडणं तिला अशक्य वाटतंय. आणि मग तिच्या बॉसकडून आलेली ही एक प्रतिक्रिया तर तिच्या संघर्षात आणखी भर टाकते. तिला थेट सांगितलं जातं की तुमची डिझाईन्स टेक्निकली ठीक आहेत, पण त्यात ग्लोबल टच नाहीये. कदाचित तुमच्या संस्कृतीचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे तिची सांस्कृतिक ओळखच एक अडथळा म्हणून तिच्यासमोर उभी केली जाते. या वाक्यानंतर तर मुग्धा पुरती गोंधळून जाते. ती स्वतःलाच प्रश्न विचारायला लागते की काय, माझी भारतीय ओळख हीच माझी कमजोरी आहे? यशस्वी होण्यासाठी मला स्वतःला बदलावं लागेल का? याच गोंधळलेल्या अवस्थेत मुग्धा तिच्या आईला स्वराला फोन लावते. आणि इथूनच या कथेचा खरा भावनिक प्रवास सुरू होतो. ती तिच्या आईला आपली भीती सांगते की आई, इथे लोक माझ्या कामापेक्षा माझ्या बोलण्याच्या पद्धतीवर, माझ्या बॅकग्राऊंडवर जास्त लक्ष देतात. मला वाटतंय मी इथे कधीच फिट नाही होऊ शकणार. तिच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो की माझी विचार करण्याची जी पद्धत आहे, जी माझ्या संस्कृतीतून आली आहे, तीच तर मला मागे खेचत नाहीये ना? हीच तर माझी खरी समस्या नाहीये ना? पण आता तिच्या आईचं स्वराचं उत्तर ऐकूया, कारण तिचं उत्तर या संपूर्ण परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. स्वरा एक जबरदस्त गोष्ट सांगते. ती म्हणते, जगात सारखं असणाऱ्यांना कोणी विचारत नाही, जे वेगळे असतात त्यांचीच दखल घेतली जाते. म्हणजे बघा, जो प्रॉब्लेम वाटतोय तेच तर खरं सोल्युशन आहे. वेगळं असणं ही समस्या नाही, तीच तर खरी ओळख आहे. स्वरा तिला समजावते की तिचा जो भारतीय दृष्टिकोन आहे तो तिचा कमीपणा नाही, उलट तेच तिचं युनिक सेलिंग पॉइंट आहे, तिची खास ओळख आहे. सल्ला हा नाही की इतरांसारखं बनायचं. सल्ला हा आहे की आपलं काम इतकं अप्रतिम करायचं की आपल्या या वेगळ्या ओळखीकडे कुणीही, अगदी कुणीही दुर्लक्ष करू शकणार नाही. आणि मग स्वरा फक्त विचारच सांगत नाही, तर ते प्रत्यक्षात कसे आणायचे यासाठी 3 सोपे पण खूप महत्त्वाचे कानमंत्र देते. बघा, किती स्पष्ट स्ट्रॅटेजी आहे ही. 1. आपलं काम इतका दर्जेदार करा की कुणाला प्रश्नच विचारता येऊ नये. 2. आपल्या संस्कृतीबद्दल बोला, लोकांना सांगा, यातूनच आदर निर्माण होतो. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, आत्मविश्वास ठेवा. आपण इथे आपल्या पात्रतेमुळे पोचलो आहोत, कुणाच्या मेहरबानीमुळे नाही. आपला मुद्दा आणखी पक्का करण्यासाठी स्वरा मुग्धाला एक खूप प्रेरणादायी पत्र पाठवते. त्या पत्रात ती हिऱ्याचं उदाहरण देते. ती म्हणते, हिरा जेव्हा कोळशाच्या खाणीत असतो तेव्हा त्याला स्वतःची किंमत सिद्ध करावीच लागते. तू तिथे परकी नाहीस, तर अमूल्य आहेस. आणि इथे तिच्या बॉसच्या टीकेला एक जबरदस्त उत्तर मिळतं. स्वरा म्हणते, तुझ्या डिझाईन्समध्ये जी भारतीय मातीची ओढ दिसते ना, ती तुझी कमजोरी नाही, ती तुझी सिग्नेचर आहे. म्हणजे बघा, जो दोष वाटत होता तीच तिची खास कलात्मक ओळख बनते. आणि शेवटी संदेश अगदी स्पष्ट आहे. तिचं खरं मूल्य तिच्या ओरिजिनल असण्यात आहे, दुसऱ्या कोणाची तरी कॉपी बनण्यात नाही. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे की ज्या गोष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात त्यांच्याकडे आपण एक अडथळा म्हणून पाहतो की आपल्या सामर्थ्याचा मूळ स्रोत म्हणून. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?